कुंड आहे, हे कुंड लावलं इथे आम्ही बाहेर गेलो पूजन करायला. तो आता घरी चाललो आहे. तेव्हा ये बोलले की नया ब्रिज से चलो, नया ब्रिज से चलो. बोलो ठीक है, नया ब्रिज से कहेंगे चालू है तो जाएंगे ना, हम क्यों नहीं जाएंगे. तो हम लोग अभी नया ब्रिज पे आए हैं. बोल सब्सक्राइब करा आमच्या चॅनलला. बोल सब्सक्राइब. बोल सबस्क्राईब. बोल सबस्क्राईब करा. तो तिकडे उभा राहिला. सो पहिलं काय रक्षाबंधनचं राखी आहे. राखी आहे, खूप सुंदर राखी आहे रे. हो छान वाटतं. अशा प्रकारे हा ब्रिज चालू झालेला आहे. वाशीवरनं परत मुंबईला जायला नवीन ब्रिज. म्हणजे 4 ब्रिज आहेत टोटल आता इकडे. यायला 2, मुंबईच्या बाहेर म्हणजे जायला 2 आणि मुंबईमध्ये यायला 2. सो आता आपण रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये ॲड करतोय. बाहेर गेलेलो पूजन करायला. बघायला तरी कुंड आहे, कुंड आहे, हे कुंड लावलं इथे आम्ही बाहेर गेलेलो पूजन करायला. तो आता घरी चाललो आहे. तेव्हा ये बोलले की नया ब्रिज से चलो, नया ब्रिज से चलो. बोलो ठीक है, नया ब्रिज से कहेंगे चालू है तो जाएंगे ना, हम क्यों नहीं जाएंगे. तो हम लोग अभी नया ब्रिज पे आए हैं. म्हणजे आम्ही येत होतो मगाशी, म्हणजे मुंबईवरून येत होतो तेव्हा आमचा मिस झाला तो ब्रिज घ्यायचा. ऑलरेडी एकदम डिवाइड कशाला लाईन तोडा ना. सवयीनुसार आम्ही गाडी घातली जुन्या ब्रिजला. आणि शक्यतो लाईन तोडू पण नका अचानक लास्ट मोमेंटला. कारण मी सकाळी रील बघितली, एकाने लाईन तोडली, मागे सगळ्या गाड्या आपडल्या. अचानक लाईन तोडली त्यांनी, मागे सगळ्या गाड्या आपडल्या आणि धडाधड. म्हणून लाईन तोडायची पण ना. आपण जाऊ दे, मी शिकवत नाही कोणाला काही, पण एक सांगतो लाईन नाही तोडायची शक्यतो अशी लगेच इमिडिएटली. तर नवीन ब्रिज पण चालू म्हणजे ट्रॅफिक पूर्ण डिवाइड होतं इकडे. ऊन खूप आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये भरून ऑगस्टमध्ये आपण उन्हातनं गाडी चालवतोय मस्तपैकी. गरम खूप होते पण मस्त आहे. आता असे जरा बऱ्याच दिवसांनी आलो, सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले, आता घरी चाललो. आता तेजूताई भेटणार आहे रक्षाबंधनला. ओके चालेल. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावरणे. तुमच्या सगळ्यांच्या स्वागत आहे मालवणी ऑनव्हील्समध्ये, म्हणजेच आपला अनिवृत्त प्रवास. सर्वांना सर्वात आधी रक्षाबंधनाच्या खूप खूप अनिवृत्त शुभेच्छा. छोटासा ब्लॉग आहे, जास्त मोठा नाही आहे. चालूच केला म्हणजे मी एकदम लास्ट मोमेंटला, कारण का होतं ठरलेलं पण काय झालं, मी बाहेर होतो आम्ही सकाळी. नंतर तिकडनं आलो, नंतर अचानक सगळं ते माझ्या डोक्यात निघालं काय प्लॅन केलेलं मी, त्यामुळे मला बोललो रॅन्डम ब्लॉग केला असा जस्ट एक. सो काय चुकलं मग नसेल तर प्लीज सांभाळून घ्या नेहमीप्रमाणे. रक्षाबंधनचा ब्लॉग आहे. तेजूताई आलेली, कधी मी तिकडे जातो तेजूताईकडे, आम्ही सगळे एकत्र असतो, कधी ती इकडे येते. सो तो ब्लॉग छोटासा होता. नंतर मग जिजू होते आलेले, तेजूताई आणि जिजू आलेले. श्रेयांश आलेला, बबलीचा मुलगा म्हणजे तेजूताईचा सख्खा भाऊ, म्हणजे आमचे सख्खेच आम्ही, म्हणजे सख्ख्यात त्याची मुलं होती माझ्या. सो तो होता. तर छोटासा ब्लॉग आहे. ही प्राजक्ताईची फ्रेंड, ऋतुजाची फ्रेंड आहे, स्कूल कॉलेज फ्रेंड आहे ती. तिने ते प्रोडक्ट बनवते, होम बेकर बोलतात ना आजकाल, ते सध्या ती करते. केक्स, कुकीज, परत ते ब्राउनीज, नंतर मग ते चॉकलेट्स, ती बऱ्याच गोष्टी करते. तर ते दाखवलं. सो नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा, छोटासा, जास्त टाईम नाही घेणार त्यामध्ये. ओके, सो नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ, हा ब्लॉग आवडेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईब करा. माझं नाव विनय प्रकाश रावरणे, मी सांगितलंच आहे. तसं आपलं मालवणी ऑन व्हील्स चॅनल आहे हे, त्याच्या आधी नाव होतं अनिरुद्ध प्रवास. सो आपण ट्रॅव्हल आणि फूडचे चॅनल ब्लॉग कव्हर करतो. आता सगळे सध्या तरी सिरीज कुठली नाही आली आहे, पण स्टँड अलोन ब्लॉग चालू आहेत. सो तो हा ब्लॉग आहे. सो नक्कीच आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नाही आवडलं तर ठीक आहे, हरकत नाही, डिसलाईक करा ना. म्हणजे प्रत्येकाची ॲटलिस्ट यूट्यूबवरती मुवमेंट राहील प्रत्येकाची तुमची. ओके, तर आणि आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा पण आम्हाला. ओके, सो लवकर आपण नवीन लोक भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबा देणार सवित. हाय कर हाय. हा श्रेयांश आहे. काय नाव आहे? श्रेयांश. सेम दिसतो मी नाही ना. तुझ्या पप्पाचं नाव काय? पप्पाचं नाव काय? भावेश विठ्ठल सावंत. तुझं नाव काय? श्रेयांश भावेश सावंत. आपला भावेश त्यांना बबली आहे ना, त्याचा मुलगा. जिजू आहे तिथे, रक्षाबंधनला आहे. रक्षाबंधन झालं आमचं डेली ब्लॉग. आपण डेली ब्लॉग. बोल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. बोल सबस्क्राईब. बोल सबस्क्राईब. बोल सबस्क्राईब करा.
बोल 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 ना, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. बोल. ते मुलगा पण आलेला पहिला, पण त्याचा पण आलेला सबस्क्राईब करा. तू बोल ना, सबस्क्राईब करा. बोल. मोठा झाला, मोठा झाला. 5-7 वर्ष झाली त्याला. असतो बघ कसा. त्याला म्हणलं तिकडे उभा राहा, तू पण येशील टीव्हीवर. मग तो तिकडे उभा राहिला. डबल बांधू ना. आला आता शूट झालं. आता सगळे लोक बघणार श्रेयांशने जीप काढली बाहेर ते. थोडंच दे मला. काय कर तू गोड काय कर. नाही बाबा. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. स्वतः आपल्याकडे रक्षाबंधनचा झालेला आहे प्रोग्राम. तो आता हा श्रेयांश किंवा 2XL डिपेंड्स कपड्यावर. ते इकडे दे. तो कोणाला काही हवं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. मला 2XL किंवा 3XL म्हणजे हे गाऊन्स आहेत, हे टॉप्स आहेत आणि जीन्सवरचा टॉप 3XL पाहिजे. 3XL नाही, डबल XL आहे मॅक्स टू मॅक्स आपल्याकडे. गाऊन फ्री साईज आहेत, गाऊन फ्री साईज आहेत. तुला त्यातली कुठली पाहिजे का मग? हा ऋतुजा. अरे ससा आहे, ससा. आणि हा एक ससा, आमच्याकडे हा एक ससा आहे. बोल सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब करा. आहेत काय माहित काय करतो तो. तेजुताई, जिजू, आई, ऋतुजा अँड सिम्बा. हकुना मटाटा काय हे बघ, ह्याला पोनी बोलतात, पोनी वाटतं. घोडा घोडा. हा काय चित्ता. तिला हे असे कॉलेजला पण समजा हा तिला मोठा झाला तर मग असं तिला ती घालेल असेल, असे घालेल ती कॉलेजला. टाटा टाटा. शुक्रवारी शनिवारी सकाळी येतो, देवपूजा करून येतो पण मी. हां हां चालेल चालेल. हा मी रविवारी पूजा करीन मग आणि शनिवारी येतो लवकर. हां हां चालेल. टाटा. चल टाटा. हो पेंग्विन पेंग्विन. टाटा कर. टाटा. चलो बाय बाय बाय. आता चालेल आता चालेल. आजच्या दिवस नाही. देवाला नैवेद्य करते ना त्याच्यात मी तू मागच्याला नव्हता केलेलं ते थोडं करते. हो तुझा फ्रेंड बघ, तुझा फ्रेंड बघ. चलो बाय बाय. सगळं घेतलं. चलो टाटा बाय बाय बाय. हे बोल सबस्क्राईब करा. बोल हे बोल ना सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब करा. हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज. मोबाईल वगैरे घेतलेस ना? आज पाणीपुरी बंद. चलो एसी पण चालू आहे. टाटा टाटा. चलो बाय 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 बाय
मेसेज करा घरी पोहोचले की. हां मेसेज करा. लागेल हां चलो बाय. बाय. प्राजक्ता तांबे. प्राजक्ता तुषार तांबे. प्राजक्ता तुषार चव्हाण. तांबे तिचा पहिलं लग्न होत होतं. प्राजक्ता तुषार चव्हाण. प्राजक्ता सुनील तांबे वडिलांचं नाव आहे. अच्छा. तर तिच्याकडनं तिथं द बेल अमर असं नावाचं एक पेज आहे इंस्टाग्रामवरती. तर त्यावरती बेल अमर. तर आपण बेल अमर बोलू. काही कसं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. सो ती तसे गिफ्ट हॅम्पर असे ती रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, क्रिसमस या सगळ्या म्हणजे सणांना बेसिकली असे छोटे छोटे गिफ्ट हॅम्पर्स बनवते ती. भाऊबीजेचं असतं, रक्षाबंधनचं असतं आणि बाकी टाइमला ती खूप सुंदर केक बनवते, ब्राउनीज बनवते आणि मेन म्हणजे तिचं शिक्षण त्यातलं. ती फूड इन्स्पेक्टर आहे. फूड इन्स्पेक्टर. ती फूड टेक्नॉलॉजी केलंय. पण इन्स्पेक्ट करते ती. इन्स्पेक्ट करते म्हणजे ती ऑडिट करते. फूड ऑडिटर आहे. ते आमच्या ऑफिसला पण आलेली आहे ऑडिटर. ऑडिट करते. पण म्हणजे काही लोक शिकतात, त्यांची हॉबी असते आणि मग केक ब्राउनीज बनवतात. हिचं ऍक्च्युअल शिक्षण त्याच्यामध्ये झालंय. तिने फूड टेक्नॉलॉजी केलंय, त्याच्यामध्ये त्यांना सगळं फूड रिलेटेड सगळं असायचं. तर आता हे जे गिफ्ट हॅम्पर आहे गिफ्ट हॅम्पर नाही आहे, गिफ्ट बॉक्स आहे. हा तो आता आपण ओपन करून बघूया. ह्यावेळी तिने छानच केलंय. ती इम्प्रूव्ह होत गेली. सो पहिलं काय रक्षाबंधनचं राखी आहे. खूप सुंदर राखी आहे रे. हो छान वाटतं. छोटस चॉकलेट बार आहे पहिला म्हणजे. अच्छा. त्यामध्ये तुम्ही चॉकलेट बार मध्ये तिची इन्फॉर्मेशन पण आहे. हे तिचं कार्ड आहे. कार्ड दिलंय. आणि ते मागे तिचं हे आहे कार्डच्या बॅक साईडला डिटेल्स आहेत सगळे. होय. फोकस होत आहे ना. हां आता फोकस होते. हां तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. सगळं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर ते एक चॉकलेट बार येतं. त्यामध्ये प्रत्येकाचे पॅकेज वेगळे आहेत. हे मी आता म्हणजे ह्या वर्षीचं झालंय म्हणून प्राइस सांगतोय. 380 रुपीजचं हे 380 हे 250चं काहीतरी पॅकेज आहे. ती पीडीएफ तुम्हाला पाहिजे तर ती तुम्हाला देऊ शकते. आणि ती सीझनल असतात रेट्स. सीझनल रेट्स आहेत. असं म्हणजे ह्या वर्षीचा रेट दरवर्षी असेलच असं नाही. डिपेंड्स ऑन दी इन्फ्लेशन. आणि ती होम मेकर असल्यामुळे खूप क्वालिटी प्रोडक्ट्स ती यूज करते. एकदम असं काही बल्क ऑर्डर्स असले तरी पण खूप क्वालिटी प्रोडक्ट्स असतात. आणि प्रत्येक चॉकलेटचे तिचे फ्लेवर्स पण असतात वेगवेगळे. असं नाही की सगळे चॉकलेट सेम फ्लेवरचे असणार. इवन केक्स तर ऑफकोर्स वेगळे फ्लेवर असतात. पण ब्राउनीज म्हणा, केक जार म्हणा, हे सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळे फ्लेवर असतात. हा येस ऑफकोर्स. म्हणजे कोणाला काही इश्यू होणार नाही. नॉनव्हेज वाले पण खाऊ शकतात, व्हेज वाले पण खाऊ शकतात. म्हणजे कोणाला काही इश्यू नाही आहे. याच्यामध्ये एगलेस आहे. ओके. सो ते चॉकलेट्स पण आधी घरी बनवायची. आता पण घरीच बनवते. म्हणा आईला कोणतं टेस्ट करणार. मला बदाम आट नाही दिलं. घे ना ते बदाम आट टेस्ट करून सांगतो कसं वाटलं. ती चॉकलेट्स घरी बनवते. हा ना. हो काय कसं आहे. तो दिल पिक्चर आठवतो अमेरिकांचा. हा त्याचा काय संबंध चॉकलेटची. नाही तेव्हा ते दिल मी किती पिक्चरसाठी मागे लागली होती. मला दिल बघायचंय. आज बघायचं दिल. सांग लवकर. ब्लॉग वाढतोय कोण नंतर जास्त व्हिडिओ बघायला बघत नाही. प्रत्येक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये हे करतात. होममेड प्रथमच मी खाल्लं. खूप सुरेख आहे. हा ना. खूप सुरेख आहे. मस्त ना. अजून काय बोलायचंय नाही. ती एकदम हुशार हा पोरगी. हे वेगळं चॉकलेट. हे मिल्की बार सारखा. फोकस हलतो लो. कुकी अँड क्रीम आहे ना. म्हणजे यायला वेगळं काहीतरी आहे. टेस्ट मस्त आहे. मस्त. हे छान आहे. हे मला आवडलं. एक नंबर. तुम्ही दिलंच नाही. एकदम मस्त आहे. खूप छान आवडलं. राखी पण चांगली आहे.
राखी हा असं बघा. आणि मग जे कार्ड दाखवलं कार्ड आहे, फोकस होतो कधी नाही होत आहे, होते. पण तुम्ही कंटेंटवरती फोकस करा. आणि हे पण आहे त्याने म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे पॅकेट्स आहेत, मोठे पॅकेट्स पण आहेत त्यामध्ये, वेगवेगळे पॅकेट्स आहेत, मोठे पण पॅकेट्स आहेत. आणि म्हणजे कसे माहिती आहे ना, आता गणपतीला तिचे मोदक हा चॉकलेट मोदक येतील. हो दिवाळीला येतात, दिवाळीला छान असे ना क्यूट फटाके येतात शेप मध्ये, कुकीज वगैरे पण देते, केक ब्राउनीज पण देते. हो केक जार असतात. लास्ट टाइम मी केला ब्लॉग, तो पण तुम्हाला लिंक मध्ये देतो मी, तो पण तुम्ही बघू शकता त्यामध्ये. हा तेव्हा मी ब्राउनी घेतली. ते बिस्किटचं पण आपण घेतलेलं काहीतरी, केक बिक आपण घेतलं. डोंबिवलीमध्ये आहे ती राहायला, पण ती आता कुठे डिलिव्हरी करते सगळ्या प्रोडक्टची तिला विचारून घ्यायचा, नंबर तुम्हाला डिटेल सगळं देतो, कार्ड वरती आहेतच सगळ्या. आणि तुला काय बोलायचं तर बोल ना. ती असे एंगेजमेंट केक्स, बर्थडे केक्स हा ते पण करते. हा ती करते सगळं. ओके, सो हा चॅनल बघून तिला तुम्ही जर ऑर्डर केली तर नक्की सांगा की आम्ही मालवणी ऑन व्हील्स बघितलं म्हणून. आता कसं माहिती ना, आपण आपल्या एकमेकांचे प्रोडक्ट सगळ्यांनी आपण असे प्रोडक्ट काय बोलतात प्रमोट केले पाहिजे. प्रोडक्ट आपल्याकडे प्रोडक्ट मी मग कशी दाखवले रक्षाबंधनला, तेजुताई आलेली, जिजू आलेले, आमचा चार्मिंग गाय श्रेयांश आलेला, सिम्बा. त्याला विचारा तू कोण आहे, तर तो बोलतो मी असं दाखवतो, आपण कोण आहे. हे सिंगम आहे, आपण बोलतो सिम्बा आहे मी. तो अरे तो छोट नाही, ते कार्टून पण येतं सिंगमचं, त्यामुळे असं काहीतरी. बाकी अरुणा वहिनी पण ब्लॉग बघत असणार, का मला श्रेयस बोलवता आजकाल तो मला ब्लॉग नाही पाठवत, मला टीव्हीवर नाही दिसत. म्हणजे आम्ही पाठवतो, त्याच्या आई वडील एक्झाम चालू मला आवडत नाही. आधी मध्ये बोलतो हा खूप येतो टीव्हीवर, हा खूप येतो टीव्हीवर, पण आता नाही येत, आता नाही. युट्यूब वगैरे अरुणा वहिनी पण आपल्याला माहिती आहे पाणीपुरी पेंडिंग आहे, ती पण करायची. ठीक आहे, तर असा छोटासा ब्लॉग होता आजचा रक्षाबंधनचा शॉर्टमध्ये केलेला. तो नक्की तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप अनेक शुभेच्छा परत. आणि तुला काय सांगायचं, काय चॉकलेट अजून पाहिजे की असं काय नाही. चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब करा. ब्लॉग नक्की तुम्ही एंडपर्यंत बघितला असणार, बाकीचे ब्लॉग पण बघा, जुने ब्लॉग पण बघा, बरेच ब्लॉग आहेत. आता लवकर नवीन ब्लॉग भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबादेनाथ सवेदनाथ टाटा. गणपतीसाठी कोणाला मोदक हवं असतील तर तुम्ही तिला ऑर्डर देऊ शकता, कारण मला मी बघता मला ते चित्र डोळ्यासमोर होतं की ती कशा टाईपचे मोदक बनवले. नाही फ्लेवर पण वेगवेगळे फ्लेवरचे बनवते चॉकलेट मध्ये. हा बनवले तर आम्ही पण विचार करतोय की आपण पण असंच घेऊन जायचं. आणि मेन आता सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती, तिला एक वर्षाची मुलगी आहे, तिला सांभाळून ती सगळं करते, सगळं ती करते. कारण सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना मुलं त्यांना माहिती की किती मागे पळावं लागतं मुलांचे. ती मी बघितलं व्हिडिओ कॉल केला बड्डेला तिच्या, ती व्हिडिओ चालू इकडे ती मुलीच्या मागे पळते, तर ती सगळं ती एफर्ट करते. आणि त्या एफर्टचं हे आउटपुट आहे, मस्त आहे, बरोबर आहे. नक्कीच आपल्या मराठी माणसाचा बिझनेस वाढतोय तर चांगलाच आहे. आणि मेन म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत. हा ते पण बजेटेड मध्ये एकदम. आपण एक बाहेर चॉकलेटचा बॉक्स घातला तर 300-350 रुपये कुठे नाही जात. घरी ऑर्डर मिळते, बघा पटापट सांगा, कधी तुम्हाला नंबर सांगेल व्हॉट्सअप करून सांगेल की माझे हे सध्या अवेलेबल आहे, तुम्ही कन्फर्म ऑर्डर केलं की तिकडे करून टाका. ठीक आहे, चलो काय मजा आली. पण आता म्हणजे रक्षाबंधन असे सणवार पण एक आहे. हां बरं आठवलं मला एक गोष्ट सांगायची, पॉईंट आला. काही गोष्टी मी बघितल्या आजकाल, हॅपी रक्षाबंधन बोलून व्हॉट्सअप संपला. सणवार मला असे नाही आवडत. सणवार रक्षाबंधनला आपण एकत्र भेटणं त्यासाठी सणवार असतात. वर्षातनं एखाद दुसरे दिवस आपण सणवार साजरे करतो सगळे, ते भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे मी नाही रिप्लाय करत. आणि शक्यतो राग म्हणू नका, का मला ते नाही पडत. एखाद दिवस असतो तोच भेटायला असतो आपल्या सगळ्यांना, भाऊ बहिणीला वगैरे. ते पण त्याचा व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया कशाला आलाय, आपण जवळ यावं. पण उलटच झालं त्याचं, आपण विश केलं झाला विषय संपला असं झालं. ते तसं नाही मला म्हणजे राग मानून आहे, पण आहे ते आहे फॅक्ट आहे. त्यामुळे अंबादेनाथ.